महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। मुंबईमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा होतोय। थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं काय बोलतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। सर्व मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून आता राज ठाकरे कोणता कानमंत्र देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीच्या संदर्भात या मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज ठाकरे काही मुद्दा उपस्थित करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं काही भूमिका ते मांडतात का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला आता संबोधित करणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये या मेळाव्याला सुरुवात होते। मनसेच्या वतीनं भव्य अशा मेळाव्याचं आयोजन गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये करण्यात आलेलं आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्याच्या संदर्भातली ही महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये राज ठाकरेंच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याच्या माध्यमातून आता राज ठाकरे पदाधिकारी आणि नेत्यांना कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तर भूषण शिंदे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या मेळाव्याच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। नक्की शुभम, अगदी थोड्याच वेळात स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे। सध्या माझ्यासोबत आहेत स्वतः मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सर, खूप सारं स्वागत। ऐन दिवाळीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मेळावा घेत आहेत। मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आहे हा, नेमकं काय सांगू पाहतात? नेमका हा मेळावा इतक्या तातडीने का घेतला जातोय? त्याचं कारण असं आहे की राजसाहेब ठाकरे आता खऱ्या गोष्टींचे फटाके फोडताना तुम्हाला दिसतील। आजपर्यंत जे महाराष्ट्राला या आयोगाने गृहीत धरलं होतं आणि जो आपण राजसाहेबांच्या माध्यमातून आणि शिष्टमंडळाच्या माध्यमातून की ज्या दोन आयुक्तांची भेट घेतली होती आणि तेव्हा याद्यांचा आपण एक सॅम्पल सर्वे करून जो घोळ सर्वच लोकांनी सगळ्या पक्षांनी जो दाखवला होता आणि त्याच्यावर विनोदाची गोष्ट असे की सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती, यांना कुठे जायचं माहीत नाही, इकडे जायचं का तिकडे जायचं का। आज त्यांचा हसू झालेला आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या मंदाताई म्हात्रे असतील, गायकवाड असतील, इतर सर्व लोक असतील, यांनीही हीच री ओढली आहे ना की कुठेतरी या गोंधळ, दुबार मतदान असेल, वयाचा प्रॉब्लेम असेल, इतर ठिकाणी भाषाच भलत्याला, काही ठिकाणी घरच नाही आहेत, त्यामुळे पळवाटा काढून आता चालणार नाही। आजचा हा जो मेळावा आहे हा फक्त BLAचा नाही आहे, त्याच्याबरोबर काही महत्त्वाचे पदाधिकारी, कारण काय असतं BLA हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, कारण मुंबईमध्ये साधारण 10,107 याद्या आहेत, 2-5% पुढे मागे असतील, त्याच्या प्रत्येक यादीवरती एक BLA तुम्हाला नेमायला लागतो, एक BLA, आणि त्याच्यावरती आम्ही सगळेजण जेव्हा काम करतो 250 ते 300 घरं असतात, 800 ते 1200 मतदान असतं, आणि हे करताना ते सोपं जावं म्हणून हा एक पिरॅमिड उभा केलेला असतो, आणि म्हणून त्याला सपोर्टला पक्षाचे इतर सर्व आमच्या सकट पदाधिकारी असतील, आम्ही सगळेजण आता महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करतोय, हे नेताबितानंतर। त्यामुळे आत्ता जे दिसलेलं आहे आणि मग काय होतं, निसटता पराभव झाला, अरे मतदान तर दिसतंय, गर्दी तर होते, प्रश्न विचारतात, सभेला गर्दी होते, वोटिंग का होत नाही, आता कळलं का होत नाही ते दुसरीकडे जात होतं, पडत होतं इंजिनला, परंतु जात होतं भलतीचकडे, हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि संपूर्ण असं नाही की 1-2 ठिकाणी, संपूर्ण महाराष्ट्रात हा घोळ आहे, आणि हा विषय सत्ताधारी विरोधक नाही आहे। ह्या लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने पारदर्शकदृष्ट्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत। महाराष्ट्रातील 9-9.5 कोटी मतदारांचा मान राखला गेला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत EVM बरोबर VVPAT असलं पाहिजे। निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर करण्याची घाई करू नका। 1 जुलैला फ्रीज करण्याचं कारण काहीच नाही आहे। 1 जुलैला फ्रीज केल्या आणि 28 नोव्हेंबरला तो प्रोग्राम संपतोय, मग त्या 3-4 महिन्यामध्ये ज्यांची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांच्याकडे का कोणी जात नाही आहे? त्यांना अधिकार नाही आहे का? हे सगळी जी काय मनमानी कारभार चाललेला आहे, हा आयोग कोणाच्या दबावाखाली आहे, कोणाकरता काम करतोय? त्यांनी कोणाकरता काम करता कामा नये। तुम्ही एक ऑपरेटिंग अथॉरिटी आहात, तुम्ही कंडक्टिंग अथॉरिटी आहात, त्यामुळे तुम्ही निवडणुका कंडक्ट करा, हे राजसाहेबांनी सांगितलेलं आहे। तुम्ही त्याच्यात जाऊ नका कोणातरी बाजूने, आणि मला वाटतं त्याच प्रकारे ते काम करतील अशी अपेक्षा आहे। नाही तर राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र निर्माण सेना आणि आमचं शिष्टमंडळ आहेच, हा महाराष्ट्र आहे, ह्याला हलक्यात घेऊ नका। स्वतः सत्ताधारी पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी पण काल भाष्य केलं, त्याबद्दल काय म्हणाल? सांगितलं तुम्हाला,
की आमच्यावर जे टीका करत होते सत्ताधारी, त्याच पक्षाच्या अनेकांनी, फक्त भाजपच्या नाही, शिवसेना शिंदे गट असेल, इथं सगळ्यांनी हीच री ओढलेली आहे. म्हणजे याद्यांमध्ये गोंधळ आहे, चुका आहेत, आणि त्या 1-2 चुका नाही आहेत. पत्त्यांमध्ये गोंधळ आहे, वयामध्ये गोंधळ. 124 वय असू शकतं का? हे काय प्रकारे घेऊन याद्या छापतात? कुठली तरी वेगळीच भाषा वापरलेली आहे. काही ठिकाणी एका ठिकाणी 2-2 नाही म्हणे, आम्ही डॅश केलं आणि 0 केलं आहे. मग आम्हाला इतके मूर्ख समजता का? साधी गोष्ट आहे. सगळ्या ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे, मग इकडे का नाही आहे? इकडे एक आहे. ह्या 7 गोष्टींपैकी एक आहे. आधार कार्ड अनिवार्य करा, मग तुम्हाला कळेल. ह्या सगळ्या संशयाला जागा घेणाऱ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यावर आता राजसाहेब ठाकरे भाष्य करतील नक्की. मी अशी भूमिका घेतली की जोपर्यंत हे सुधार होत नाही तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, पण ज्या निवडणुका झाल्या आहेत ऑलरेडी त्यांच्याबद्दल कसं काय भूमिका घेणार किंवा त्याबद्दल नेमकं आता काय प्रश्न विचारणार? नाही सर, एक गोष्ट लक्षात घ्या, काय झालं, काय घडलं त्याचा उहापोह करून झाला आहे, बरोबर आहे. जे भूतकाळात होतं ते तुमची चूक म्हणून एक वेळ आम्ही सोडून नाही देणार, लक्षात नक्की ठेवलेलं आहे, म्हणून ही भूमिका घेतलेली आहे. वर्तमानातल्या ज्या निवडणुका असतील त्या पारदर्शकरित्याच घ्यायला लागतील, हे त्या आयोगाने लक्षात ठेवावं. हे राजसाहेब ठाकरे आहेत, तो जेट एअरवेजच्या मुलांना कामावर ठेवण्याचा विषय असो, नाही तर हिंदी भाषेचा विषय असो किंवा भोंग्यांचा विषय असो, राजसाहेब ठाकरे बोलले, सत्तेत असो किंवा नसो, एक लक्षात ठेवा, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तराची दारं ही शिवतीर्थ म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्याकडे असतात, आणि तो माणूस सत्तेकरता ॲडजस्टमेंट करत नाही. त्यामुळे त्यांना जर तुम्ही गृहीत धरायला जाल तर ते जड जाईल. आणि त्यांना मी विनंती करतोय की तुम्ही, हा महाराष्ट्र आहे, मराठी मतदाराचा हा मान राखा आणि योग्य त्या खऱ्या याद्या द्या. कोणाकरता काम करू नका, काम महाराष्ट्राकरता करा. अगदी शेवटचा प्रश्न, आजच्या भाषणात तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? मग आपण सगळेच जण वाट बघू. शेवटी ते राजसाहेब ठाकरे ते जे काय बोलतात, ते जे काय राजभाषा असते, ती आम्ही त्यांची राजशक्ती आहोत. ते जो आदेश देतील, त्यांचा जो राज आदेश असेल त्याला आम्ही सगळेजण काम करू. स्वतः राज ठाकरे थोड्या वेळ येतील आणि ते भाषण करतील, त्या भाषणामधून नेमकं काय मिळतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारे अविनाश आंबेकर यांनी देखील मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्या ज्या प्रकारे निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये जो घोळ आहे त्याबद्दल देखील राज ठाकरे भाष्य करणार आहेत, हे अगदी महत्त्वाचा मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे. शुभम. अगदीच भूषण, अविनाश अभ्यंकरांची भूमिका देखील पोहोचलेली आहेत आणि या महत्त्वाची अपडेट या मेळाव्याच्या संदर्भातली तू पोहोचवलेली आहे त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.